नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मटार आणि पोहे वापरून मस्त अशी एक रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत। हे तुम्ही मधल्या वेळेस खाऊ शकता किंवा नाश्त्यालाही खाऊ शकता। तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही पटकन हा पदार्थ करून खाऊ शकता। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 1 वाटी ताजे मटार घेतलेले आहेत आणि 1 वाटी आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहेत। जेवढे मटार आहेत तेवढेच पोहे घ्यायचे आणि हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। तर आपण हे पोहे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत। फक्त आपल्याला हे पोहे ओले करून घ्यायचे आहे, तर यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही। फक्त हे ओले करेपर्यंतच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने फक्त ओले करायचे आहे। तर हे पूर्ण आपले पोहे मस्त असे ओले झालेले आहेत। तर आता हे थोडं आपल्याला मुरण्यासाठी थोडं बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण मटार घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडं पल्स मोडवर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, थोडं जाड ठेवायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने जाड ठेवायचं, जास्त बारीक करायचे नाहीत। तर हे आता पोहे आपले मस्त मुरले आहेत। या पोह्यामध्ये आपल्याला हे मटार टाकून घ्यायचे आहेत। तर हे पूर्ण आपण यामध्ये टाकून घेऊया। यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत, तर आपण ते मसाले पण यामध्ये टाकून घेऊया। तर इथं मी एक मोठा कांदा असा मस्त लंब्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि याला थोडं मोकळं करून घ्यायचं। तर हा कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया। इथं मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे। 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा आणि जिरं तर असं वाटून घेतलेलं आहे। 9-10 कढीपत्त्याची पानं ती अशी चिरून घेतलेली आहे आणि 2 चम्मच आपल्याला खोबरा किस घ्यायचा आहे। तर मी इथं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकायचं। 1 चमचा सोप घेतलेली आहे, ती थोडी जाडसर वाटून घेतलेली आहे आणि 2 चम्मच धने घेतलेले आहेत, ते थोडे जाडसर वाटून घेतलेले आहेत। 2 चम्मच आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहे। 1 छोटा चम्मच हळद टाकायची आहे। 1 छोटा चम्मच लाल तिखट घ्यायचं आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर यामध्ये आपण मिरच्या टाकल्या त्यामुळे तिखट थोडं कमीच टाकायचं आणि थोडं जिरं टाकून घ्यायचं आणि इथं मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे मस्त, ती टाकून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे। तर 3 चम्मच आपण यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत। तर हे 3 चम्मच आपण यामध्ये बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं, थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे आपल्याला सर्व असं हाताने मस्त याचा गोळा मळून घ्यायचा। तर बघू शकता हे एकदम चुरून घ्यायचं आहे, म्हणजे यामधले पोहे आणि मटार सर्व एकत्र झालं पाहिजे। तर इथं मी मीठ टाकायची विसरली होती, तर आधीच आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आणखी याला मस्त मिक्स करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं सर्व हे मिक्स करून झालेलं आहे आणि याचा गोळा पण मस्त तयार झाला। इथं मी हाताला थोडं पाणी लावून घेतलेलं आहे। यामधला थोडासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि थोडा हातावर चपटा करून घ्यायचा। याचे मस्त असे वडे करून घ्यायचे आहे। तर याचे आपल्याला 3-4 वडे आधीच करून ठेवायचे। तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मस्त जाड पातळ तुम्हाला जसे हवे तसे याचे वडे करायचे आणि इथं मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि तेलही मस्त गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हे वडे टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला मस्त तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, नंतर मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। जास्तच थंड तेल झालं तर तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये वडे टाकायचे। असं केल्यामुळे वडे आपले मस्त कुरकुरीत होतात। तेल थंड जर झालं तर तुम्ही वडे टाकू नका, त्याने ते आपले वडे विरू शकतात किंवा यामध्ये वडे फुटू शकतात। त्यामुळं तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये वडे टाकायचे आणि दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायचे आहे।
तर बघू शकता किती मस्त आपले वडे तयार झालेले आहेत। तर अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे। तर इथं मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त आपले खमंग कुरकुरीत असे वडे तयार झाले। तुम्ही हे वडे मधल्या वेळेस किंवा सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता। तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहेत। अशाच पद्धतीचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।